Hello guys, welcome to the OJS Academy YouTube channel and today's new practice set 2.5 and look at the first question. Fill in the gaps and complete. पहा काय गॅप दिलेले आपल्याला 1 2 3 4 5 काही गॅप दिले तर ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहा प्रश्न पहिला काय आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेला आहे x² + bx + c = 0. समोर काय आहे, b² - 4ac = 5 and b² - 4ac = -5. काय सांगितलं आहे, नेचर ऑफ रूट्स काढायचे. नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय, त्याच्या व्हॅल्यू कशा आहेत, रिअल आहेत, अनइक्वल आहेत किंवा नॉट रिअल आहेत हे पाहायचं आपल्याला. जर b² - 4ac व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल आणि पॉझिटिव्ह असेल तर त्या व्हॅल्यू रिअल आणि इक्वल अनइक्वल असतात. रिअल अँड अनइक्वल. आणि जर b² - 4ac व्हॅल्यू 0 पेक्षा निगेटिव्ह असेल तर त्या व्हॅल्यू नॉट रिअल असतात. अशा प्रकारे पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन पाहूया. पहा, सम ऑफ रूट्स -7 म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7 आणि क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचं आपल्याला. समोर काय दिले, प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 5 म्हणजे काय येतं, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 5. आता क्वाड्रेटिक इक्वेशन काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहितो मी. पहा, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 हा फॉर्म्युला आहे. पहा, x² येईल मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे -7 x प्लस अल्फा इंटू बीटा आहे 5 इक्वल टू 0. पहा, x² हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल म्हणजे 7x प्लस 5 इक्वल टू 0. आपले इक्वेशन काय भेटलेलं आहे, पहा, x² प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. हे आहे सेकंड नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर. थर्ड क्वेश्चन पाहूया. पहा, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे काय आहेत, क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट आहेत. पहा, समोर इक्वेशन दिलेलं आहे 2x² - 4x - 3 = 0. समोर काय, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची. पहा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे, अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a. पहा, b म्हणजे काय, ही व्हॅल्यू म्हणजे काय इथं 4 आहे, पण मायनस आणि -4 म्हणजे काय होईल, प्लस होईल. a म्हणजे काय इथं 2. पहा, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 4/2 म्हणजे काय 2 म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पहा, अल्फा इंटू बीटा व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला आहे c/a. पहा, c काय आहे इथं -3 अँड a आहे 2. सिंपल प्रकारे -3/2. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया आपण. पहा, क्वेश्चन नंबर सेकंड असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. पहा, फर्स्ट क्वेश्चन कसा आहे, x² + 7x - 1 = 0. पहा, पहिले काय करू आपण, यामध्ये a b आणि c ची व्हॅल्यू काढून घेऊया. पहा, a ची व्हॅल्यू काय आहे इथं 1, b ची काय आहे 7 आणि c ची व्हॅल्यू आहे -1. आता पहा, b² - 4ac व्हॅल्यू काढण्यासाठी सिंपल प्रकारे आपल्याला लिहिता येईल. b² म्हणजे काय 7² -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू आहे -1. पहा, काही 7² 49 -4 इंटू 1 4 इंटू -1. पहा, 49 as it is मायनस हे मायनस काय होईल, प्लस होईल 4 इंटू 1 as it is 4. पहा, 49 + 4 काही 53 म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आहे 53 पहिल्या क्वेश्चन मध्ये. सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. पहा, यामध्ये याच प्रकारे a b आणि c ची व्हॅल्यू काढून घेऊया.
ए ची व्हॅल्यू काय येईल 2, बी ची व्हॅल्यू -7 आणि सी ची व्हॅल्यू 10. पहा बी स्क्वेअर -4ac इक्वल टू काय? पहा बी ची व्हॅल्यू काय आहे -5, -5 चा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू सी ची आहे 10. पहा काय कोणत्या निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह संख्या येत असतो. 5 चा स्क्वेअर आहे 25 -4 इंटू 2 8, 8 10 चा 80. 5 सबस्ट्रॅक्ट केलं काय? 80 मधून 25 काढायचे आहेत. काय होईल? 5 55 होतील फक्त. म्हणजे बी स्क्वेअर -4 ची व्हॅल्यू काय येईल? 55. थर्ड क्वेश्चन पाहूया. पहा इथे ए बी ची व्हॅल्यू काढूया. ए ची व्हॅल्यू आहे √2, बी ची आहे 4 आणि सी ची आहे 2√2. पहा बी स्क्वेअर -4ac काय? बी स्क्वेअर म्हणजे काय? 4 चा स्क्वेअर खाली देऊ 4 चा स्क्वेअर -4 इंटू ए आहे √2 इंटू सी आहे 2√2. पहा 4 चा स्क्वेअर 16 -4 इंटू 2 4 2 चा 8 इंटू. पहा कोणते दोन सेम नंबर असणाऱ्या स्क्वेअर रूट संख्यांचा जर गुणाकार केला तर तीच संख्या येते, पण ती कशी असते? पूर्ण स्वरूपात असते. पहा √2 इंटू √2 चा गुणाकार केला असता काय? 2 येईल. 2 कसा आहे? पूर्ण स्वरूपात आहे. अशा प्रकारे पहा 60 -8 2 चा 16. पहा 16 -16 0. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर थर्ड व्हॅल्यू आहे 0. पहा क्वेश्चन नंबर थर्ड पाहूया आपण. पहा क्वेश्चन नंबर थर्ड असा आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ फ्रुट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काय करायचं आहे? हे इक्वेशनचा नेचर हे करायचं आहे, काढायचं आहे. कसं आहे? पहा नेचर काढायचं पहिले काय करावं लागेल? आपल्याला बी स्क्वेअर -4ac व्हॅल्यू काढावं लागेल. म्हणजे काय आपल्याला आधी काय करावं लागेल? ए बी आणि सी ची व्हॅल्यू काढावं लागेल. पहा काढून घेऊया आधी. ए ची व्हॅल्यू काय आहे? 1, बी ची आहे -4 आणि सी ची आहे 4. पहा आता करूया बी स्क्वेअर -4ac. बी स्क्वेअर -4ac इक्वल टू काय? बी स्क्वेअर म्हणजे काय? -4 चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे? 1 इंटू सी आहे 4. पहा काय? -4 चा स्क्वेअर म्हणजे 16. 4 चा 4 4 4 चा 16 इक्वल टू 0. पहा जर बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर इनर रूट्स आपले रिअल आणि इक्वल असतात. रूट्स कसे आहेत? नेचर ऑफ रूट्स आर रिअल अँड इक्वल. समोरचा क्वेश्चन पाहूया. इथे तशाच प्रकारे ए बी आणि सी ची व्हॅल्यू काढूया. ए ची व्हॅल्यू काय? 2, बी ची व्हॅल्यू -7, सी ची व्हॅल्यू 2. बी स्क्वेअर -4 ची व्हॅल्यू काढूया. बी स्क्वेअर -4ac काय? बी ची व्हॅल्यू काय आहे? -7 म्हणजे -7 चा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू 2. पहा 4 चा स्क्वेअर 49 -4 इंटू 2 8, 8 2 चा 16. पहा काय आलेला आहे? सबट्रॅक्शन करूया यांची. 9 6 चा 9 2 6 केले असतात 3 उरले. 4 -1 3. बी स्क्वेअर -4 ची व्हॅल्यू आहे 33. म्हणजे इनर रूट्सचे रिअल अँड अनइक्वल आहे. कारण बी स्क्वेअर -4 ची व्हॅल्यू आहे ही 0 पेक्षा मोठी असल्यामुळे रिअल आणि अनइक्वल हे इनर रूट आहेत आपले. समोर पाहूया क्वेश्चन नंबर थर्ड. इथे अशाच प्रकारे ए बी ची व्हॅल्यू काढूया. ए ची व्हॅल्यू काय? 1, बी ची आहे 2 आणि सी ची आहे 9. बी स्क्वेअर -ac ची व्हॅल्यू काय? पॉवर बी स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर -4 इंटू ए 1 इंटू सी काय आहे 9.
पहा 2 चा स्क्वेअर येईल 4, 4 9 चा काही 4 1 चा 4, 9 as it is जीरो आली पहा 4 9 4 चा 36 पहा काही मायनस 32 बी स्क्वेअर मायनस 4 इज व्हॅल्यू आहे मायनस मध्ये आहे त्यामुळे नेचर ऑफ रूट्स कसे असणार आहे हे नॉट रिअल असणार आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहूया आपण. पहा क्वेश्चन नंबर 4 असा आहे फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. फॉर्म म्हणजे काय बनवणे. आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे. कशापासून फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. हे रूट्स दिलेले आहेत यापासून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे. पहा 0 and 4 म्हणजे काय आपण इथे मानूया सपोज अल्फा इक्वल टू 0 अँड बीटा इक्वल टू 4. आता अल्फा आणि बीटा भेटला असता आपल्याला एक हे फॉर्म्युला आहे इक्वेशन काढण्यासाठी. काय फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. पण अल्फा प्लस बीटाची आपल्याला व्हॅल्यू माहित नाही त्यास अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहित नाही. पण इथे सिंपल असल्यामुळे आपल्याला लिहिता येईल. पहा एक्स स्क्वेअर इज मायनस अल्फा प्लस बीटा पॉवर अल्फा 0 बीटा 4 म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 4x प्लस अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 काय 0 म्हणजे काय 0 इक्वल टू 0 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस सो इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन आपला दिलेल्या रूट्सचा. सेकंड क्वेश्चन पाहूया. पहा इथे जस्ट करावं लागेल सपोज अल्फा इक्वल टू 3 and बीटा इक्वल टू -10. पहा आधी काय अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊया. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय पहा 3 हे -10 काय -7 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय 3 इंटू -10 -10 काय -30. आता आपण फॉर्म्युला लिहून क्वाड्रेटिक इक्वेशन काढूया. पहा काय फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. पहा एक्स स्क्वेअर एज इट इज अल्फा प्लस बीटा किती आहे -7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे -30 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर माइनस माइनस प्लस 7x पहा प्लस माइनस माइनस 30 इक्वल टू 0. पहा अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन झालेला आहे. सब क्वेश्चन यातले सब क्वेश्चन थर्ड आणि फोर्थ पाहूया आपण. दमन होते बिझनेस बंद काय हां स्टार्ट. पहा सब क्वेश्चन थर्ड असा आहे 1/2 and -1/2. पहा हे काय करायला सपोज अल्फा 1/2 and बीटा -1/2. तर पहिले अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू करूया. काय 1/2 माइनस 1/2 काय 1/2 -1/2 0. अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू काय 1/2 इंटू -1/2 काय पॉवर 2 2 चा 4 म्हणजे 1/4 -1/4. आता फॉर्म्युला लिहूया एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. पहा एक्स स्क्वेअर इज अल्फा प्लस बीटा काय आहे 0 आहे म्हणजे 0 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा आहे -1/4 इक्वल टू 0 म्हणजे काय हे टर्म सर्व 0 आहे त्यामुळे सर्व कट होऊन जाईल. एक्स स्क्वेअर मायनस किंवा प्लस मायनस मायनस होईल -1/4 इक्वल टू 0. हे आहे इक्वेशन. या रूपनुसार समज पाहूया. पाहिजे तसंच करावं लागेल. सपोज म्हणावं लागेल याला आधी
सपोज अल्फा काय आहे 2 मायनस रूट 5 अँड बीटा आहे 2 प्लस रूट 5 पहा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस रूट 5 प्लस 2 प्लस रूट 5 हा आहे मायनस हे प्लस गेट कॅन्सल 2 2 इक्वल टू 4 2 प्लस 2 4 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय अल्फा किती आहे 2 मायनस रूट 5 इंटू 2 प्लस रूट 5 बीटा आहे आता पहा यांचा गुणाकार करावा पहा पहिले 2 ने पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करावा लागेल करा बरं 2 इंटू 2 4 2 इंटू रूट 5 म्हणजे काय प्लस 2 रूट 5 नंतर या रूट 5 ने पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करावा लागेल पहा मायनस रूट 5 इंटू 2 रूट 5 रूट 5 रूट 5 मायनस 5 पहा काय पॉवर 4 एज इट इज हे सर्व गेट कॅन्सल होईल ते मायनस 5 एज इट इज दिस काय मायनस 1 पहा फॉर्म्युला असा आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 पहा एक्स स्क्वेअर आहे मायनस ला मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे 4 आहे एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मायनस 1 इक्वल टू 0 पहा एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इक्वल टू 0 अशा प्रकारे हे इक्वेशन आहे समोरचे तीन क्वेश्चन पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया आपण पहा क्वेश्चन नंबर 5 असा आहे सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय रूट्स सम ऑफ म्हणजे काय सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू दिली आहे इक्वल टू क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट म्हणजे काय आहे गिवन दिलेला आपल्याला पहा बरं म्हणजे काय अल्फा प्लस बीटा इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट म्हणजे काय 2 इंटू अल्फा इंटू बीटा हे आपल्याला गिवन दिलेलं आहे इक्वेशन फर्स्ट करतो पहा नंतर समोर काय फाइंड के म्हणजे के ची व्हॅल्यू काढायची आहे समोर एक इक्वेशन इज x स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे यावरून आता पहा पहिले आपल्याला काय करावं लागेल हे इक्वेशन मधून a b आणि c ची व्हॅल्यू काढावी लागेल पहा काय व्हॅल्यू a ची व्हॅल्यू काय 1 b ची काय -4k आणि c म्हणजे काय c म्हणजे पूर्ण आहे k प्लस 3 पहा a b c भेटला त्यावरून अल्फा प्लस बीटा काढता येईल आपल्याला अल्फा प्लस बीटा म्हणजे काय मायनस b बाय a म्हणजे मायनस b म्हणजे किती आहे -4k डिवाइडेड बाय a म्हणजे 1 अल्फा इंटू बीटा पहा काय येईल अल्फा इंटू बीटा काय आहे c बाय a म्हणजे काय c काय आहे k प्लस 3 डिवाइडेड बाय a 1 म्हणजे काय k प्लस 3 आणि हे -4k पहा अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू भेटली अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू भेटलेली आहे त्यावर आता ही आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकूया काय पॉवर अल्फा प्लस बीटा -4k इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय k प्लस 3 इन ब्रॅकेट k प्लस 3 पहा 2 ने कॉन्स्टंट मल्टीप्लाई करा 2 इंटू k 2k 2 इंटू 3 6 -4k पहा k ची व्हॅल्यू साइडला घेऊया 4k -2k जागा चेंज झाल्यामुळे मायनस झालेले आहे प्लेसेस चेंज पहा -4 -2 -6k इक्वल टू 6 पहा दोन्ही साइड 6 आहे कटले गेट कॅन्सल झाले म्हणजे -k इक्वल टू 1 म्हणजे k इक्वल टू काय -1 अशा प्रकारे आहे k ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे -1 पहा क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण पहा क्वेश्चन नंबर 6 असा आहे अल्फा बीटा आर रूट्स ऑफ
y स्क्वेअर मायनस 2y आणि 7 इक्वल टू 0 आणि फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे आपल्याला काढायचं पहा मी आधीच फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा पण पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल आधी ए बी ची व्हॅल्यू काढावी लागते पहा आधी काढून घेऊ तुम्ही ए ची व्हॅल्यू काय इथं 1 बी ची व्हॅल्यू आहे -2 आणि सी ची व्हॅल्यू आहे -7 यावरून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू करूया अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू काय येईल अल्फा प्लस बीटा म्हणजे काय -b/a मायनस b म्हणजे मायनस ऑफ -2 डिवाइड बाय a म्हणजे 1 म्हणजे काय फक्त 2 अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू काय येईल c बाय म्हणजे काय c काय आहे -7/1 म्हणजे येईल -7 आता हा फॉर्म्युला यूज करूया अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा पहा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय 2 चा स्क्वेअर आहे -2 इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजे -7 पहा 2 चा स्क्वेअर काय आहे 4 अँड 2 इंटू -7 म्हणजे काय -14 पण इथे काय होईल मायनस प्लस होईल म्हणजे 4 प्लस 14 इक्वल टू 18 अशा प्रकारे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 18 आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू करूया पहा तर लिहून टाकूया अल्फा प्लस बीटा काय आहे 2 चा क्यूब म्हणजे 2 क्यूब -3 इंटू अल्फा इंटू बीटा -7 इंटू अल्फा प्लस बीटा आहे 2 हां 2 चा क्यूब 8 मायनस हे -3 मायनस से मायनस काय प्लस होईल 7 3 चा 21 2 चा 42 म्हणजे काय 8 प्लस 42 50 म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू काय आहे 50 अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 पाहूया लास्ट क्वेश्चन 7 पाहूया पहा ह्या प्रॅक्टिस स्टेटमेंटला लास्ट क्वेश्चन असा आहे क्वेश्चन नंबर 7 फाइंड the roots of each of the following quadratic equation are real काय सांगितलंय रियल अँड इक्वल फाइंड की पहा क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट रियल आणि इक्वल असणे म्हणजे काय असतील b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असणार 100% 0 असणार पहा मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला a b आणि c ची व्हॅल्यू काढून घेऊया a ची व्हॅल्यू काय येईल 3 b ची व्हॅल्यू आहे k आणि c ची आहे 12 त्यावर आपण b² - c पहिले 4 0 आहे पहा b² - 4ac म्हणजे b म्हणजे काय k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a आहे 3 इंटू c आहे 12 पहा k स्क्वेअर मायनस 4 3 चा 12 इंटू 12 आहे k स्क्वेअर मायनस 12 इंटू 12 44 म्हणजे काय आता हे काय करू साइड चेंज करूया म्हणजे k स्क्वेअर इक्वल टू काय 144 पहा म्हणजे k इक्वल टू काय अंडर 144 म्हणजे k इक्वल टू काय 12 अशा प्रकारे आलेला आहे k ची व्हॅल्यू भेटली आता सेकंड नंबर पाहूया सेकंड k ची व्हॅल्यू पाहूया पहा पहिले काय करावं लागेल k च्या kx ने पूर्ण कंसला मल्टिप्लाय करावं लागेल पहा kx into x kx square minus kx into 2kx plus 6 equal to 0 पहा a ची व्हॅल्यू काय येईल का k b ची व्हॅल्यू आहे -2k आणि c ची आहे 6 पहा b square minus 4ac ची व्हॅल्यू येईल काय व्हॅल्यू -2k square minus 4 a म्हणजे काय k c म्हणजे 6 पहा 2k square म्हणजे काय 4k square minus 4k
6 into 4 काय 6 4 जा 24 के 5. आता हे काय करू हे 1 के अलीकडल्या साईडला घेऊन म्हणजे काय 4 के स्क्वेअर इक्वल टू 24 के. ही साईड चेंज केली फक्त एज इट लिहिलेला आहे पहा दोन्ही साईडला के के एक वेळेस आहे म्हणजे काय एक के दोन्ही साईडचे काढलं असं समजा पहा म्हणजे इथे काय होईल के स्क्वेअर म्हणजे काय दोन के आहे तर के कटलं एकच उरलं या साईडला एकच होतं त्यामुळे एक कटलं काहीच नाही उरलं फक्त 24 उरलं अशा प्रकारे पहा म्हणजे के बरोबर काय 24/4 म्हणजेच काय 4 चा 4 4 6 चा 24 म्हणजेच के इक्वल टू 6 अशा प्रकारे पहा पहिल्या इक्वेशन मध्ये आहे के ची व्हॅल्यू 2 आणि इक्वेशन सेकंड मध्ये आहे के ची व्हॅल्यू 6 अशा प्रकारे प्रॅक्टिस संपलेली आहे. धन्यवाद.